चलो अब हम पोली करने जा रहे रे बाबा। नानी आप पोली कर रही हो, मेरी छोटी सासू आहे नाही मधली वाटत आता या की पोळ्या करू द्यायला नाही मला. त्या म्हणता भाजीची तयारी कर तू मटणाची भाजी मला जमती बरं, चांगली जमती. आता मी काय करते, त्या म्हणता उंडे पण कर भाजी पण कर. करू काय मी त्या उठ पण म्हणून राहिल्या सासले कॉमेडी बाबा आमच्या. बाबा काय भानगडी? बाबा हा नवीन शब्द आणलेला आहे मी. बाबा हे आमचे केळी खाणारे ननंदबाई बसलेले आहे ते आता. केळी खाऊन झालेली त्यांची. आमचे पाहुणे फुलाबरीपर्यंत आलेले. आता आम्ही उठतो. चलो नानिंदला आता उठून. त्याच्यामुळे आम्ही चालला मधल्या सासूकडं लाण्या. हिलानी सासूबाईचं पीठ भिजवणं चालू आहे डाळीचं. ह्या करू भज्याचं काम. ह्या माझ्या लहान्या सासूबाई, ही माझ्या अजून सासूबाई, ह्या माझ्या मोठ्या सासूबाईंच्या बाहेर भेटल्या का त्या मधल्या सासूबाई, आणि त्या वरती खुर्चीवर बसलेल्या का त्या माझ्या मोठ्या ननंदबाई. अजून 2 ननंदबाई आहे त्या बाई खूप लांब राहतात, जवळ राहत्या इथं. त्याच्यामुळे त्या नाही होऊ शकल्या. हे आलेलं आहे. आमचे पाहुणे आले आता फुलंबरीपर्यंत. आता पटापट कामावर लागून व्हिडिओ नंतर काढू. चालन बाय. आता दमलेलो आहे आम्ही आता बोलून. दुगू शेट राहील. ह्या आमच्या लहान्या सासूबाई यांचं डाळीचं पीठ चालू आहे म्हणजे भज्यासाठी स्पेशल. ते भिजवून घेत आहे त्या. हे आजी जेवण करताय. हे माझे भाचे डुग्गू शेठ. आता मटणाची हे बघा मटण. हे आमच्या सासूबाई मोठ्या मटण टाकू लागल्या. मटणाचं काम चालू आहे. पण मटण इसको बोलता कोंबडा का पीस. मला पण येतो पण त्या करू लागल्या. मला भाकरी टाकायचं नाही त्याच्यामुळे आता मी मध्ये मध्ये करत नाही. डायरेक्ट बाजूच्या भाकरीवर जाणार आहे मी. त्याच्यामुळे भांडे उचलून बाजूला ठेवून देते. कारण पाहुणे जवळ आले किचन व्यवस्थित करून घ्यावं लागेल. पाहुणे म्हणे काय करायला करून ठेवलंय ना. सासा बी असते बरं. सासाले कॉमेडी बाज माझ्या बिग फॅन. माझ्याले बिग फॅन आहे. म्हणजे कोणी असू नसू पण त्या पहिले मी रील स्टार नाही आहे. पण त्या कशा म्हणत्या व्हिडिओ काढला का व्हिडिओ टाकला का म्हणजे माझ्या आधी फॉलोअर्स किती झाले काय झाले पहिला ते चेक करत्या. छान झालं. भात मस्त झालेला आमचा. आता भेटू उद्या. आता बस झालं. बाजूच्या भाकरी बघा फक्त मी केलेल्या जमत्यात बघून सांगा मला. आता आम्ही मटणाचा जास्त शौक आहे. आम्ही 5 कोंबडे कापलेले आहेत. आज 5चा बेद आहे. हे बघा हे एवढं शिजायला टाकलेलं आहे. हे बाकी आहे. अजून कापाचं बाकी एक राहिलेलं आहे. 4 कापले. हे एक बाकी आहे. तिकडं पप्पान ते कापताय म्हणजे ते माणूस येईल ते कापाचं काम चालले आहे. आता आम्ही भाजी टाकलेली शिजायला. ते एवढं भरलं कुकर अजून कमी करावं लागलं यातले पीस. त्याच्यामुळे नंतर करून होती मी बाय. आता मला बोलत असताना काम सुचत नाही त्याच्यामुळे मी बोलणं बंद करते. काम नंतर कर. मला भाजीचं भाकरीच करू दिलं नाही त्याच्यामुळे मी आता भजी काढते. म्हणजे वरचे कामं करते. सकाळपासून मी वरचंच कामावरती. आता माझ्या सासूबाई बाजूच्या भाकरी करता कारण की जास्त पाहुण्यांच्या करायचा होता त्याच्यामुळं त्यांनाही म्हणता चुलीवर बसायला. आता हे वरतीचं काम पूर्ण आवरून घेते मी. आता सध्या भजी चालू आहे. भजी झाली का मग बाकीचं कांदा वगैरे लिंबू ते कापायचे काम. आता हे मटण शिजलेले आमचं. आता भजे आणि आता मटणाच्या शिट्ट्या झालेल्या. आता डायरेक्ट कुकरची शिट्टीच निघलेली. एवढं मटण झालेलं आहे याच्यात. 5 कोंबडे. गॅसवा किती घाण झाला आमचा. होणारच ना. 5 कोंबडी शिजवणं चालू आहे. डबल कामं चालू आहे आज. कामाला फास्ट चालू आहे. नाही चालू आहे ते आत्ता शिजायला टाकले. भजे काढून घेते ना आता. एवढे भजे काढते मग बघून. 5 कोंबड्या येते. 5 जास्त असं नाही खाली. कोंबडीले मोठं होते. सगळं मटण 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 चालू आहे आज. मटण भजे मटण. आज पाहुणे आल्यामुळे मला शेतात नाही जाता आलं. काम पण भरपूर पडलेले. आता हे गरमागरम भजे खात आहे
काय भजे खाताय? आम्ही पण खातो, पण आम्ही नंतर खातो. मध्ये नाही खात. काम चालू ना, त्याच्यामुळे खाता येत नाही. हे काय झालं? नाही कॅमेरा कॉलची काही गरज आहे का? हे काय हे गरम आहे. भजी बघा मटण झालेले आमचं. हे बघा पीस. अरे भाजी लय मोठी झालेली आहे. आता तुम्ही या भाजीवरच अंदाज करू शकताय की किती जण जेवायला असं म्हणून. आणि अजून म्हणजे बिन मटण खाणाऱ्यांनी चाललं की वरण भात, भजे, गुलाबजामुन, लाड्डू, तो भाजी. माझ्या सासूबाईने भाजी बनवलेली आहे, मी वरचे कामं केलेले. मेन पॉईंट झालेली. आता भाजी फक्त उकळायची बाकी, बरोबर गडगड गडगड करायची. झालं मग चला आता मी वाढून देते. बाकी काम झालेलं आहे माझं. गॅस मस्त छान आता हे ताटं समोर नाहीचे. आता मी तर नेऊ शकत माणसाने. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. बाय बाय.